चल बाई वच्छला जातो म्हटलं मग मी आता घरी. आणि झालं आता लग्नही झालं बिदाई झाली, आता जातो म्हटलं मी माघारी. बस नव शांताबाई थोडीशी तसं गमून राहिलं बाई ना मला. सगळ्यात लहान पोरगी आहे मायबी माईवाली. हां झालं मायबी आता तिचं लग्न गेली ते नवऱ्याच्या घरी. झालं बाप्पा घर सुनं झालं आता माय. दिवसभर घरात मी आई असं झालं आई तसं झालं आई हे पाहिजे आई ते पाहिजे आई तुम्ही जेवण केलं का आई चहा पेतं का. दिवसभर माई पोरगी मला विचारत राह माय आणि काही ना काही सांगतच राह. तिची आठवण येईन हो माय मला लय आठवण येईन. काय लय दूर दिलेली आहे पोरगी बाजूच्याच गावात आहे. जाई मन केलं तेव्हा भेटायला चालली जात जाय ना तिला बोलवून घेत जाय. किती झालं तर आता झाली ना बाई ते पराई झाली आता ते आता माघारीच राहीन माय बाई. हो वच्छला बाई किती झालं तर पोरगी परायदा नसते माय बाई. एक ना एक दिवस ती आपल्या नवऱ्याच्या घरी जास्त लागते. हा किती दिवस ठेवशील तू त्या घरी. हो माय बाई आणि जातं लागतेच पोरीला नवऱ्याच्या घरी लग्न करून. काहून तुम्ही लग्न करून नाही आल्या का आपल्या मायबापाला सोडून. दुनियाची रीतच आहे ते. ती पोरगी लग्न करून गेली ह्या गोष्टीने खुश आहे. तिला एवढं चांगलं सासर भेटलं. हां तिचा नवरा किती चांगला आहे किती केअर करते तिची. नाही बुवा तशी लय चांगली आहे म्हणा. तेच म्हटलं मग मी ना. पण बाई ना कसं घर सुनं सुनं झालं ना आता माया किती झालं तर कायचं सुनं सुनं झालं तुझे घर. तुला 3 सुनं आहे ना माय बाई. 3 सुनं आहे त्या घरात नाही कायचं सुनं सुनं झालं तुझे घर. सुनाईलेच आपली पोरगी समजायचं. शांताबाई तुमचं बरोबर आहे. सुनाईलेच पोरगी समजायचं हे तुमचं बरोबर आहे मान्य करतो मी. आणि सुनानं बी तर पोरीसारखं राहिलं पाहिजे ना. सुनानं बी तर आपल्या सासूला आपली आई समजलं पाहिजे ना. शांताबाई तुम्हाला खराब वाटेल पण एक गोष्ट सांगतो मी. सांगू का नाही. आता माय बाई कंकुलाबाई कशा बोलू राहिल्या तुम्ही सांगू का नाही सांगा ना माय. कसं मी कठोर बोलतो पण सत्य बोलतो. खोटं बोलणं आपल्याला येत नाही. आपल्या बापांनी शिकवलं आपल्याला खोटं बोलणं. बोला ना मुद्द्यावर या ना. मुद्द्यावर काय यायला लागते. आपल्या स्वतःच्या पोरीची सर सुराईला येत असते कधी येत असते का सुनाईले. तुम्हाला 100 गोष्टीतली एक गोष्ट सांगतो माय बाई मी मला येते खरं बोलणं. सून कधीच आपली पोरगी बनवू नाही शकत कधीच नाही. जेवढी पोरीला आपली लागेल ना तेवढी सुनीला कधीच नाही लागेल कधीच नाही. आणि सुनीला पोरीचा दर्जा कधी द्यायलाही नाही पाहिजे. पोरगी पोरगी असते सून सून असते. किती झालं तरी दुसऱ्याची असते माय बाई ते कधी आपली नाही बनत. कठोर आहे पण सत्य आहे. आता बरा मुद्दा काढला तुम्ही ना बरा मुद्दा छेडला. मला एक गोष्ट सांगा हो तुम्ही. सासू कधी सुनीला पोरगी समजते का. समजते का. जेव्हा सासू सुनीले आपली पोरगी समजत नाही तर सून कायले सासूला आपली माय समजी ना. काऊन समजी. दूर कायले जाता तुमचीच गोष्ट घेऊन घ्या. तुम्ही तुमच्या सासूले आईसारखं पाहता का आई समजता का. खरं सांगा मनात हात ठेवून सांगा. खरं खरं बोला कंकुलाबाई खोटं नका बोलू. नाही एक गोष्ट करू राहिली मी एक गोष्ट सांगू राहिली. मी बी एक गोष्टच करू राहिली एक गोष्ट सांगू राहिली. आता माय बाई घुमून फिरून तर मावरच आली. पुरी माई पोलपोट्टी खोलू राहिली. सांगा ना मग प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही ना. पहिले प्रश्न मी विचारला मी उत्तर बी दिलं तुम्हाला. सून सासूले आपली माय समजत नाही तर सासू बी सुनीले आपली पोरगी समजते का. बाई हे तर मला गोष्टीच्या जाळ्यामध्ये फसू राहिली. शांताबाई सांग बोलणं गुन्हा आहे बापा गुन्हा आहे. पॉईंट टू पॉईंट गोष्ट करते पॉईंट पकडते एकदम. गोष्टीतला एकदम बरोबर पॉईंट पकडते हुशार बाई आहे. माया बच्चं काम नाही एक जणांनी लागणं. आमच्या घरचं पहा बरं तुम्ही येऊन घरी. पोरीमध्ये आणि सुनीमध्ये तुम्हाला काही फरक नाही जाणवीन म्हटलं फरक नाही जाणवीन. आणि काऊन माहीत आहे का मी ना स्वतः कधी सुनीमध्ये पोरीमध्ये कधीच फरक नाही केला कधीच नाही. आता माय बाई सर बोलायच्या गोष्टी आहे. तुम्हाला खोटं वाटते ना. गावात मी कोणाला विचारून घ्या तुम्ही. वच्छला पहिलेच विचारा ना. कधीतरी आमच्या घरात सासे सुनीचं भांडण झालं का विचारा. मला माहीत आहे मला माई पोरगी लय प्याराची आहे मला माई पोरगी. माई सून कधी मा पोरीची जागा नाही घेऊ शकत मा मनात नाही. पण एक आहे ना की सुनीले बी प्रेम दाखवा लागते. कुठं ना कुठं आपल्याला तिच्याच हाताखाली राहावं लागते तर तिला बी प्रेम दाखवा लागते. ते आपल्या घरची लक्ष्मी आहे. आपल्या घरातली पुरी सुख शांती आहे ना आपल्या सुनीच्या हाती आहे. तिच्या संग डागेलपणा करून भांडण करून तिला टचाटच बोलून काही फायदा नाही आहे. उलटी आपल्या घरातली शांती भंग होते. आणि काय होते थोडंसं प्रेम दाखवलं तर सुनीला काय होते एवढं समजून घ्यायचं माणसानं. आपली बी पोरगी कोणा ना कोणाच्या घरी सून बनवून गेलेली आहे. तिच्यासोबत जर त्या लोकांना जसं आपण आपल्या सुनीसोबत करतो तसे वागले तर आपल्या मनावर काय भीतील हा विचार करायला पाहिजे बस. आणि जेवढं प्रेम आपल्या पोरीला दाखवतो त्याच्यातलं अर्ध प्रेम तरी आपल्या सुनीला दाखवायला पाहिजे. मी नाही म्हणत जेवढं प्रेम माई सून आपल्या मायसोबत करते तेवढंच प्रेम ते माझ्यासोबत करील. किंवा तेवढं प्रेम ते माझ्यासोबत करत असेल. कारण की कुठं ना कुठं मला बी माहीत आहे मी बोलतो बाई खरी कुठं ना कुठं मला बी माहीत आहे मी जास्त प्रेम माझ्या पोरीसोबत करतो सुनीपेक्षा जास्त. पण मी तिला बी खराब नाही पाहत मग सुनीला बी मी खराब नाही पाहत तिला बी खराब म्हणत नाही. काय करायचं आहे आखरी ते आपल्या घरची सून आहे आपल्या घरची लक्ष्मी आहे. ते तिचं घर दार माय बाप गाव सर्व सोडून आपल्या घरी आलेली आहे. तिनं तिचं नाव देखील बदललं. नावही बदलते ना पोरीचं. आपल्यासाठी तिनं आपलं अस्तित्व सोडून दिलं आपलं नाव सोडून दिलं. आणि आपल्या घरी आली आपलं नाव तिनं अपनवलं आपलं घर तिनं अपनवलं आपलं गाव तिनं अपनवलं. आणि आपण तिच्यासोबत असं राहू का. तिला आपण काहीच मान दान काहीच प्रेम देऊ नाही का. हे तर गलत आहे हे तर गलत आहे. जर तुम्ही कोणाच्या पोरीचं खराब पायसान कोणाच्या पोरीचं खराब करसान खराब वागणूक देसान ते तरी तुमच्या समोर येऊन पडेल तुम्हाला बरं लागेल. तुमच्याही पोरीसोबत तसं होईल मग असं असते. बरंच झालं माय बाई मला पोरगी नाही आहे. मग नाही समजू शकत तुम्ही म्हणून अशा बोलू राहिल्या. सून कधी पोरगी नसते बनत. कारण की कधी पोरीचं प्रेम पाहिलंच नाही ना तुम्ही काय समजसान पोरीचं प्रेम. आणि तुम्हाला माहीतच नाही पोरीला किती प्रेम द्यायला लागते. तर तुम्ही तुमच्या सुनीला काय प्रेम देसान. बरोबर आहे कंकुलाबाई तुमचं. कंकुलाबाई खराब नका वाटून घेऊ. माझे शब्द कठोर आहे पण सत्य आहेत.
बाई कंकुला तू ना जास्त प्रेम करायला पाहिजे होता सुनीसोबत. तुला पोरगी नाही आहे तर तिलाच आपली पोरगी समजायला पाहिजे, तिलाच आपल्या पोरीसारखं प्रेम द्यायला पाहिजे. तुला कधी पोरीचं प्रेम नाही भेटलं तर तुला ते समजायला पाहिजे मला पोरगी नाही आहे पण मला सून आहे ना तेच माझी पोरगी आहे असं समजायला पाहिजे. तू तर दुसऱ्याला सांगतं सून कधी पोरगी नसते बनत. असं बोलण्यानं चालते का बाई? चालते का? अशानं तर घरं फुटतात, घरात भांडणं होतात. असं कुणाला सांगायला नाही पाहिजे तुम्ही ना. अशानं कसं लोकांच्या घरात भांडणं लागतात. काय हो माय बाई, पहिलेच मला गमून नाही राहिलं बाई ना. आणि तुम्ही ना काय लावलं बापा, सासूचं सुनीचं ननदचं पोरीचं. नाही हो माय बाई, एक कंकुली बोलली ना म्हणून ती असं बोलू राहिलं असंच. का हो, उद्या सत्यनारायणच्या कथेसाठी घेऊन यायला लागेल ना रोहिणीले. कोण जाणार आहे रोहिणीला आणायला? अरे रिसेप्शनमध्ये जाऊच ना आपण, तेव्हा घेऊन येऊ मग रोहिणीले. हो बाई, रिसेप्शनला जाऊ तेव्हा घेऊन येऊ. पण का हो, रिसेप्शनसाठी ते सांगितलंच नाही तिच्या सासूनं. रिसेप्शन करत आहे का नाही करत आहेत ते लोक? काय जुनं बाई, रोहिणीनं बी काही सांगितलं नाही मला रिसेप्शनच्या बाऱ्यात. बुवानं काही सांगितलं असेल ना तिला? बुवा बी काही बोलला नाही वाटतं रिसेप्शनच्या बाऱ्यात. आता माय बाई ते लोक रिसेप्शन करतात का नाही करत? काय जुनं बापा, काही सांगितलं तर नाही रोहिणीनं. नंतर करतील 1-2 दिवसानं. आता उद्याच कसं रिसेप्शन करतील ते, 1 दिवसाचा गॅप देतील मग रिसेप्शन करतील. आता लग्नाच्या कामामध्ये याच्या त्याच्यामध्येच तर थकून जाते माणूस. तर मला वाटते करतील 1-2 दिवसानं. नाही हो बाई, असं असू शकते. विचारायला लागेल रोहिणीला. चल बाई, येतो मी घरून. बाई चला ना घरी, कपडे गिपडे चेंज करा, थोडासा आराम बी करू घरी. हो बाई चाल मी थकलेले. चला कंकुला बाई, येतो मग आम्ही. माय दोघी नवनद भाऊजा चालल्या का लगे? बाई तुम्ही बी चालल्या का? हो ना, जातो ना. आराम करतो शांतीची इथं थोडासा. तुम्ही लग्नाला आमच्या घरी आल्या आणि शांताबाईच्या घरी राहू राहिल्या का? आता माय बाई ते का कोणी दुसऱ्याचं घर आहे का? माहेर आहे माय बाई, मी तर राहीन तिथं. आणि तशी आता लय पाहुणे रावणे आहेत ना आपल्या घरात. जागा नाही आहे तिथं, करतो आराम मी. सोय होते माय तिथं. बरं बा, तुमची मर्जी. पण थांबा ना थोडंसं. घरी जाऊन ते काय मांडायला लावतो आमच्या. विशाखा, ए विशाखा, आवाज नाही देऊ राहिली. विशाखा, आता काय काम आहे आता? लय थकली बाई मी लग्नाचे किती कामं होते बापा. थोडी थकली म्हटलं. आता मला काय आवाज देऊ राहिली आता काय काम आहे? हो आली आता आली. येव बाई ना लवकर इकडे. हो आली. काय आत्या, काय म्हणून राहिल्या? अहो विशाखा, चहा मांडणं सर्वांसाठी. चहा नाही मांडत का आत्या? आता चाललो आपण हॉलून घरी. तर थकली होती मी, तर साडी बदलली आणि थोडीशी लोटलाट करू राहिली होती. माय बाई चहा बनवून दे सरायले, मग लोटलाट कर. नाही व राहू दे ना, कायले चहा आणगी. तुम्ही सराईनं कपडे बदलले बाई पहा ना. आणि मी याच कपड्यावर मला गमवून नाही राहिलं. कसं लागू राहिलं. घरी जातो माय बाई, साडी गिडी बदलतो मी. तुम्ही सराईनं साड्या बदलल्या, मी त्याच साडीवर. थांब ना शांताबाई, चहा पिऊन जाईन आता. इन बाई तुम्ही बी चहा पिऊनच जा, जाऊ नका तशा. शांते थोडा वेळ थांब ना, आता म्हणून राहिली इन बाई ते एवढं. घरी बी जाऊन काय आहे? हो शांता काकू, 5 मिनिटात चहा मांडतो मी. 5 मिनिटं लागतील, बसा ना थोड्या. तुम्ही असल्या तर गमते बापा, नाही तर आम्हाला आता घरात गमून नाही राहिलं. हो वा, आता रोहिणी बी ना तुम्हाला 1-2 दिवस हुरहुर लागेल घरात, मग आदत होऊन जाईल. हो ना, नाही तर दिवसभर घरात नाही. वहिनी असं झालं, वहिनी तसं झालं, अशाच करत राहतो त्या. आता लग्न करून आपल्या नवऱ्याच्या घरी चालल्या गेल्या, तर आता आठवण राहील त्याची. खरं विशाखा, तुमच्या घरात नाही लय चांगलं वातावरण आहे तसं पाहिलं तर. तुम्ही ननद भावजाय वाटत नाही बाई, बहिणीसारख्या वाटतं म्हटलं. कधी भांडण नाही, टंडण नाही, काही नाही. रोहिणीताईचा बी स्वभाव तसा आहे ना, त्या बी लय चांगल्या आहे. असंच राहायचं बाई हमेशा. अशानंच घर टिकून राहते, घरात शांतता राहते. नाही तर काय लोकांचं ऐकू भांडणं करा घरात नाही, काय फायदा ते. नाही तर घर फोडणाऱ्या लोकांची काही कमी नाही आहे ना. लय लोक आहेत चुगल्या सांगणारे, घर फोडणारे. लोकांना खूप आवडते लोकांच्या घरात चुगल्या लावणं, लोकांचे घरं फोडणं. चुगल्या लावलं घरात भांडणं लावणं त्याचा धंदाच आहे. शांताबाई कोणाला टाऊन मारू राहिली? मला टाऊन मारू राहिली का? मला फोन बोलू राहिली का? जाऊ दे आता. मी आता शांताबाईला काही बोलीन ना तर बाई मलाच बोलन. बाई बोलन मा पोरीचं लग्न आहे आणि माझ्या पोरीच्या लग्नात ती भांडणं करू राहिली. आता काही म्हणत नाही. शांताबाईला तर नंतर पाहून घेईन मी. थांबा काकू, 5 मिनिटात चहा बनवून आणतो. बरं आण नाही बाई मग आता. 2 घट चहा पिऊनच जातो. लवकर बनव फक्त. हो फक्त 5 मिनिटं लागतील. ठीक आहे. रोहिणी, मला ओळखलं का तू? तुम्ही माझी वाली सर्वात लहानवाली जेठाणी आहे ना, 3 नंबरची? हो हो हो, हे सांगत होते. हो ग, तुझ्या साक्षगंधामध्ये येणं झालंच नाही. मी डिलिव्हरीला गेलेली होती ना, मला छोटंसं बाळ आहे. हो का ताई, डिलिव्हरीला गेला होता सांगत होते. मग आता इथं थांबसान का परत जासान? नाही झालं ना आता नाही जाणार, आता इथंच राहणार. डिलिव्हरी झाल्यावर आराम करायला गेली होती आई वडिलाकडे. आता झालं, आराम झाला, आता येऊन गेली. आणि दादा आधी बाहेरगावी ड्युटी करत होते, तर इथं राहत नव्हते ते, मीच राहत होती इथं. आता झालं, आता माझ्या मुलीचा एवढा चांगला पायगुण लागला म्हटलं. जशी माझी मुलगी झाली ना, तसं तिच्या बाबाचं आहे ना ट्रान्सफर इकडेच होऊन गेलं. आता आम्ही सोबतच राहू. अच्छा, तुम्ही इथं राहत होते आणि दादा बाहेरगावी ड्युटी करत होते आहे ना? हो असं झालं. आता परमनंट त्याची बदली होऊन गेली आता इथं. चांगलं झालं ना, चांगलं झालं. तू घरात मी सर्वात लहान आहे का? हो सर्वात लहान आहे मी घरामध्ये. मग सर्वात जास्त लाडाची पण असन? होत आहे, सर्वांच्या लाडाची आहो मी. दादाच्या, वहिनीच्या, आईच्या, बाबाच्या, सर्वांच्या लाडाची आहो. बापा रे, वहिनीच्या बी लाडाची आहे का? हो, त्या माझ्या वहिनी नाही, बहिणीसारख्या राहतात म्हटलं माझ्यासोबत, बहिणीसारख्या. मला ननद नाही समजत, बहीण समजतात आपली छोटीवाली. चांगलं आहे, मग चांगलं आहे. तुझ्या घरचं वातावरण सर्व चांगलं आहे नाही? होत आहे. अच्छा, तुम्ही किती नंबरचे आहे तुमच्या घरी? मी का 3 नंबरची आहे. मी पण सर्वात लहान आहे, सर्वात जास्त लाडाची आहे.
असं असं ताई मी काय म्हणत होती, बोल ना बोल. आपल्या सासूबाईचा स्वभाव चांगलाच आहे ना? त्याचा स्वभाव चांगला आहे, पण थोड्याशा कंजूस आहेत त्या, कंजूस आहे. तशा त्या चांगल्या आहेत, चांगल्या राहतात, चांगल्या वागतात, पण जिथं पैशाची गोष्ट आली ना तर तिथं त्यांचा दिमाग चटकून जाते, त्यांना काही समजत नाही. अच्छा अच्छा, एक नंबरच्या कंजूस आहेत त्या. म्हणशील गिनशील नको माय बाई, नाही तर आत्याजवळ म्हणून देशील की ताईनं मला म्हटलं मायावरच येऊन पडेल सर्व. ताई काही नाही म्हणत मी, काही नाही म्हणत. तेच म्हटलं मग मी ना, नाही तर म्हणून देराणी आली नाही आली चुगल्या चालू केल्या. नाही नाही काही नाही म्हणत मी. साक्षी, ए साक्षी, काय झालं ताई? बाई उठली का आपली? आताच तर झोपून दिली होती मी ना. नाही वा, उठली नाही, ते झोपलीच आहे. मग काय झालं? आता रोहिणी कुठं नाही जाणार आहे, आपल्याच घरी राहणार आहे. हां, आपल्याला तिच्या संग बोलणं आहे, तिच्यासोबत नंतर गोष्टी करशील, कुठं जाणार नाही आहे ते. मी काय म्हणत होती, सरायला भुका लागलेला आहे म्हटलं, काहीतरी खायला पटकन बनवून टाकू, पोळ्या भाजी बनवून टाकू म्हटलं. बापा ताई, आताच तर दुपारी जेवले होते सगळेजण लग्नात, नाही दुपारी जेवले होते, आता संध्याकाळचं भुका नाही लागले का पाणी लोकायले सरायले? हां, तर मग पोळ्या भाजी बनवता का? आपण तिथं थकूनच आलेलो आहे ना ताई. आपण किती थकलेला, नाही तर काहीच करायची इच्छा नाही राहिली, पुरे थकून गेली मी. मग काय करतं ताई? एक गोष्ट सांगू का? बोल ना बोल. मी मसाले भात आणि कढी बनवू का? लवकर बी बनन, जास्त टेन्शन बी नाही. हो ताई, रोहिणीने आयडिया चांगली दिली, मसाले भात आणि कढीच बनवून टाकू. आता दुपारीच तर जेवण केले होते सराईनं पोटभर, आता काही जास्त भुकाही नशीन कोणाले, आपण बी थकलेला, कुठं पोळ्या भाजी करत बसता. मसाले भात आणि कढी बनवून टाकू. मला चांगला मसाले भात बनवता येते, मी बनवू का ताई? नाही हो माय बाई, आजच लग्न करून आली, नवीन नवीन नवरी आहेस आणि कुठं स्वयंपाकात घालू तुले? नाही नाही, स्वयंपाक नको करू, आहो ना आम्ही दोघी बनवून टाकतो. आणि ते प्रतिभाताई काय करत आहे? त्या प्रतिभाताईला म्हणा थोड्याशा, माय काय माई पोरगी रडली की पटकन मला पोरी जोड जा लागन. ते आता खाली जाय ना, तेल करायला लावा ना. ते कायची करते हो फुलजप्पा, मला पान पान फुलवा, काय करत नाही सकाळपासून. यू छी आ ऊ अशीच तर करू राहिली माय बाई. हो बाई ताई, त्या ताईची तर लगच गोष्ट आहे बाप्पा, लय स्टँडर्डपणा मारते पण ताई. कायची स्टँडर्ड फाइंडर शान बादशाची दुकान फुटाण्याची. कोणाची गोष्ट चालू आहे तुला माहित नाही का? प्रतिभाताई, जेठानी सगळ्यात मोठी. अच्छा अच्छा, ऐकलं होतं त्याच्या बाऱ्यात. भेट कधी नाही झाली, ते बी आल्या नव्हते वाटते आमच्या साक्षगंधामध्ये. नाही ते नसते येत, तिला एक टेक्टस पाहिजे फक्त. आता लग्नालाच कशी आली आणि कशी नाही, मग नाही तर काय. ओ माय गॉड, या बी रूममध्ये सारे लोक आहेतच का? मी कोणत्या रूममध्ये जाऊन आराम करू? मला तर काही समजून नाही राहिलं. फार थकली मी, फार थकली. काऊन थकल्या ताई तुम्ही? पैदल गेल्या होत्या का लग्नाला? नाही ग, मी कशाला पैदल जाईल, मी पैदल नव्हती गेली, कारमध्येच गेली होती. बट मला आहे ना अशी दगदग सहन होत नाही, मला आदत नाही आहे ना गं, आदत नाही आहे. हां, आम्हाला खूप आदत आहे. रोज आम्ही 10-10 किलोमीटर पैदल जाणं येणंच करतो ना इकडे तिकडे. ताई बी ना काही बोलते, रोजचं आमचं टार्गेट असते नाही का प्रतिभा? आम्ही दोघीजणी 10 किलोमीटर चालतो, म्हणून आम्हाला आदत आहे, आम्ही थकत नाही. आणि तसंही आम्ही घरातले कामं करत राहतो ना, कामं करणाऱ्याला काही थकवा नसते वाटत, आदत असते कामं करायची. हो, तुम्हाला आदत आहे कामं करायची, मला आदत नाही आहे. आदत नाही आहे मला. माझ्या घरातल्या हर कामासाठी मी बाई ठेवलेली आहे, मला कोणतंच काम नाही करावं लागत. ताई, तुम्ही ना तुमच्या घरी बाई ठेवली असेल, पण ही तुमची सासरवाडी आहे, इथं तर काम करावंच लागेल ना तुम्हाला. इथं तुमच्या सासूनं कोणती बाई नाही ठेवलेली, आणि तुम्ही तुमच्या देराच्या लग्नाला आलेल्या आहे. आणि आपल्यालाच मिळून जुळून घरातले सर्व कामं करणं आहे. किती झालं तर आपण चौघी सुनावं या घरच्या. हे घर आपलं आहे, आपण काम नाही करू तर कोण काम करण? तुम्हाला काय बाई, तुम्ही सिटीमध्ये राहता, एकट्या राहता, तुम्हाला काम करायची आदत बी नसन, बाया बी आहे तुमच्या घरी लावलेला, मान्य करतो मी. पण ही तुमची सासरवाडी आहे, तुमच्या देराचं लग्न झालं, तुम्ही जेठानी आहे, तुम्हाला तर काम करावंच लागेल ना आपल्या देराच्या लग्नात, करावं नाही लागेल का? मला नको सांगू आता काम करायला, मी खूप थकली ग बाई, खूप थकली, जाम थकली मी काम नाही करू शकत. ओके. ओ माय गॉड, माझे तर हात पाय इतके दुखत आहे की खूपच, आणि माझं डोकं तर खूप दुखत आहे. मी म्हटलं या रूममध्ये जाऊ, त्या रूममध्ये कोणी ना कोणी, इकडल्या रूममध्ये कोणी ना कोणी, हॉलमध्ये सर्व झोपलेले आहे, मी कुठं झोपू, मी कुठं आराम करू? मी तर जाम थकली बाबा, जाम थकली. आता माहिती त्या ताईची लहान नाही झाली, सरस थकलेले आहे, कोण आहे असं की थकलेलं नाही आहे म्हणून? तशी कामाच्या नावानं ज्यूस काढते ताई, ज्यूस काढते, ताईला काही कामं नाही करावं वाटत. मला काही तुम्ही सांगू नका ग बाई, कामं करायचं तुम्ही तुमचं पाहून घ्या, आणि खायला काही बनलं तर मला आवाज देऊन देसान. पाहते मी आत्याच्या रूममध्ये जाऊन आराम करते. ताई, तुम्ही जाऊन आराम करसान तर स्वयंपाक बनवायचा आहे, ह्या कोण करीन स्वयंपाक, कोण करीन? हे नवीन नवीन नवरीन आहे, इले स्वयंपाक करायला लावू का मी? इले करायला लावू का स्वयंपाक? आणि मी एकटी एवढ्या लोकांचा स्वयंपाक कशी करणार? नवीन नवरीन एकच आहे ना? हो, ही साक्षी तर अशीच बसेल आहे. साक्षी आणि तू करून टाक ना स्वयंपाक. आणि तसं पण मला स्वयंपाक बनवता येत नाही, आणि आत्याला माझ्या हातचा स्वयंपाक आवडत नाही, म्हणून मला सांगू नको. साक्षीन तू सांभाळून घे, लहान नाही झाली आता हिची, मोठी आहे तर काही बोलून घेईन का, काही करून घेईन का? हे आली तसं हिनं माझा दिमाग सटकून ठेवलेला आहे, तसा माझा दिमाग सटकवलेला आहे हिनं आल्यापासून. नीरा पाहुणींसारखी आलेली आहे, एका कामाला हात लावत नाही, जशी या घरातली सून नाही आहे, पाहुणी नाही पाहुणी अशी वागत आहे. आता माय बाई माझी सगळ्यात मोठी जेठानी काय एवढी ऐदी आहे का बाप्पा, एवढी ऐदी आहे? त्याला आदत नाही आहे काम करायची, सिटीमध्ये राहतात आणि दोघं नवरा बायकोन एक पोरगं द्यायचं, बस झालं. कोणतेच कामं करायला लागतात त्याला, ना सासू सासऱ्याचं करणं, ना काही करणं, ना काही करणं. तसंच आता इथं करायला पाहिजे आहे, इथं चालणार थोडं नाही तसं.
अच्छा, आता तुमचा आजचा स्वयंपाक नाही आवडत ना? मी बनवतो स्वयंपाक, पण मला हे भाज्या काप खूप करून देणं हे ते तर करायला चला, ते तर करून द्या. ही साक्षी काय करता येते इथे? हिला सांगणं करायला, मला कशाला काही करायला सांगत आहे? नॉनसेन्स. बाई ताई राहू द्या राहू द्या राहू द्या, काही म्हणून बोलू नका. घरातनी पाहुणे रावणे काय म्हणतील? म्हणजे सुना सुनाईमध्ये भांडणं चालू आहे. राहू द्या, तमाशा नका दाखवू. ह्या विषयावर आपण आपल्या आत्याबाई संग बोलू. आता यायला काही बोलू नका, राहू द्या. त्या साक्षीची काय गोष्ट करू राहिल्या तुम्ही? त्या साक्षीची पोरगी झोपेला म्हणून ती इथं बसेल आहे. साक्षीची पोरगी उठली की बस साक्षीला त्या पोरीच घेऊन बसा लागते. तिची पोरगी लहान आहे. छोटीशी तर पोरगी आहे तिची तानी. त्या पोरीला सोडून ते का स्वयंपाक करू लागेल का मला? माझा पण तो मुलगा आहे लहान. तुमचा पोरगा आता चांगला मोठा झाला, लेकराई संग खेळू राहिला. तुमचा पोरगा रडत नाही, तुम्ही नाही दिसल्या तर खेळत आहे. त्याला तर भान बी नाही आपल्या आई कुठं आहे तर. लेकराई संग चांगला खेळू राहिला पोरगा. चला, मी तुमची गोष्ट नाही ऐकन. चला बरं, मला मदत करू लागा. मी नाही करत ग मदत. जाय, तुला जे करायचं आहे ते करून घे. मी खूप थकलेली आहे बाई. मला जेवायला देशील तर दे, नाही तर नको देऊ. मी बाहेर जाऊन हॉटेलमध्ये जेवण करून घे. मला काही ते सांगू नको. तुमचं तुम्ही पायत बसा. तुमचं तुम्ही पायत बसा म्हणजे काऊन? हे घर तुमचं नाही आहे का? हिस्सा मागायला तर लय म्हणता तुम्ही. बार बार आता म्हणता आमचा हिस्सा आम्हाला देऊन द्या, आमचा हिस्सा आम्हाला देऊन द्या. हिस्सा तर बरोबर मागता तुम्ही. तेव्हा हे तुमचं घर राहते. कामं करायच्या वेळेस तुमचं तुम्ही पाहून घ्या. हिस्सा मागायच्या वेळेस बरोबर तुम्हाला तुमचा हक्क काटून येते, आणि कामं करायच्या वेळेस कोणती जिम्मेदारी पार पाडायच्या वेळेस तुम्हाला तुमचा हक्क काटून नाही येत का? तेव्हा नाही येत तुमचा हक्क काटून तुम्हाला? बाय, कुठची गोष्ट कुठे नको घेऊन जाऊ तू. मग माझ्यासारखी खराब बाई कोणी राहणार नाही बरं. मी आताच तुला सांगू राहिली, कुठची गोष्ट कुठे नेऊ नको तू. आताच तुला सांगत आहे मी. एकच बार तुला वॉर्निंग देईन, वारंवार मी तुला वॉर्निंग देणार नाही. कुठची गोष्ट कुठे नको नेऊ तू. प्लीज 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 अँड प्लीज. तुमचं गेलं चुल्यात नाही, मला ते नका सांगू तुम्ही. साऱ्या लोकांना भुका लागलेल्या आहे. चुपचाप मला मदत करू लागा. मसाले भात आणि कढी बनवायची आपल्याला. चला ताई, राहू द्या, त्याच्या नादी काही लागू नका. मी बनवू लागतो तुम्हाला. चला, मी मदत करू लागतो. हो ताई, मी करू लागते तुम्हाला. नाही तर नाही, तुम्ही नका करू मदत. मदत तर मला माझी जेठानीच करीन. आता जेठानीच मदत करीन. हिचीच मदत पाहिजे मला. जाऊ द्या ना, कुठं नादी लागता. तमाशे दिसतात बा लोकाईले. दिसू दे तमाशे, दिसू दे. मी काही तमाशाला भेट नाही. लय झालं हिचं, लय झालं. ना सासू वागवत, ना सासरे वागवत, ना कोणाचं करत ना धरत. तशी तर मुकाटच राहते ना. 4-8 दिवस का सासरवाडीला आली तर कामही नाही करू शकत का? काय हो भांडणं करणं चालू केले का तुम्ही ना? घरात मी पाहुणे रावणे या गोष्टीचं तर भान ठेवा थोडंसं. पाहुणे रावणे काय म्हणतील? बाहेरपर्यंत आवाज येऊ राहिला ना तुमचा. सरे पाहुणे रावणे ऐकू राहिले ना तुमचं भांडण. लय चांगलं वाटू राहिलं का तुम्हाला? तुम्ही का 2 दिवस एकामेकीसोबत चांगले राहू नाही शकत का? आत्या पाना, आत्या माझ्या संग जाणूनच भांडण करत आहे. म्हटलं याल का? जाणूनच भांडण करत आहे. काय माहीत काऊन माया राग करते तर. झालं काय? रडू कोण राहिली तू? आत्या पाना, याल का माया रागच करते. पण तू मला बोलत राहते, कधी बोलत राहते. मी मोठी होऊ हिच्यापेक्षा, तरी मला बोलते. मला म्हणत होती की मला स्वयंपाक करू लागा म्हणे. मी ना फक्त आत्या एवढीच गोष्ट म्हटली की बस साक्षी तर खालीच बसलेली आहे. साक्षीला मग थोडीशी स्वयंपाकात मदत करायला. माझ्या डोकं लय दुखू राहिलं. मी सध्याच पेन किलर घेतली. मी थोडा आराम करतो. मला थोडं चांगलं वाटलं की मी येतो तुम्हाला मदत करू लागायला स्वयंपाकात. नाही तुम्ही सुरू तर करा. पण अलका म्हणते नाही, तुम्हीच मदत करसान मला. त्या साक्षीची काही गरज नाही मदत करायची. तिची लहान पोरगी आहे, तिची पोरगी उठण रडण असं तसं मला बोलू राहिली. तुमचे काम करायची जीवार येते. तुम्हाला एकटं राहायची आदत आहे, तुम्हाला कोणाची करायची आदत नाही आहे, तुम्हाला कोणाचं करा नाही वाटत. लाख मला बोलू राहिली. आता लाख बोलू राहिली. आता माय बाई हे ताई तर उभ्या खोटी बोलू राहिली. माय बाई उभ्या खोटी बोलू राहिली. नाही आता मी असं काही नाही म्हटलं. आता असं काही नाही म्हटलं. या दोघी इथंच आहे, या दोघीला विचारा. मी काहीच नाही म्हटलं. आता तुम्हाला तर माहित आहे हे साक्षी तर अलकाच्या ऐकूनच बोलणार ना. माहित आहे ना तुम्हाला. दोघी माया राग करतात. आता तुम्हाला माहिती नाही या दोघींची साजिश. दोघी पण मिळून आहे ना मला टार्गेट करू राहिल्या. आता माझ्याकडून कोणी नाही आहे ना, कोणी नाही आहे माझ्याकडून. मी का माझ्या मर्जीने राहते का सिटीमध्ये? सर्वांना सोडून माझ्या मर्जीने राहते का? तुमच्या पोराची ड्युटी तिकडे आहे तर तिकडेच राहणार ना मी. म्हणून तिकडे राहते ना. मी का माझ्या मर्जीने राहते का? एवढंच आहे तर तुमच्या पोराला म्हणा बदली करून इथं येऊन जाई म्हणा. इथं राहीन मी. माझी काही गलती आहे का? आता खरं सांगा, माझी काही गलती आहे का याच्यात? नाही कावा तिचं डोकं दुखू राहिलं ते तुम्हाला सांगू राहिली, तरी तुम्ही तिला कामं करायला लावू राहिला. शर्मा वाटतात तुम्हाला थोड्याशा? काय होते थोडंसं शिल्लक काम केलं तर? मी म्हटलं आता साक्षीची लहानशी पोरगी आहे, तिला सोडून हे कशी काय कामं करीन. आता ते पोरगी झोपलेली आहे, बात सुटून जाईल. ताईच्या मागं कोणते काम आहे, कोणते लेकरं रडत आहे. म्हटलं मदत करा तुम्ही, तिला राहू द्या. काऊन आम्ही ना काम नाही केलं का? लहान लेकरं होते तर आम्ही का बाहेरचे लोक बोलवले का कामं करायला? मनात मी काम करणं असतं ना, कसंही काम करणं होते. छोटी बाई उठली तर मी वागवीन तिले. साक्षीन तू मिळून स्वयंपाक कर. लहानसं लेकरू राहीन का तुमच्याजवळ? राहते. आणि नाही राहिली तर तिला पाठवून देशील तिच्या पोरीजवळ. मी तुला मदत करू लागेल. जेव्हा ते सांगू राहिली की माझी तब्येत खराब आहे तर काय तिला त्रास देऊ राहिल्या? पाहत्या या हमेशा अशाच करतात माझ्यासोबत, अशाच करतात. यायला वाटते मी इथं आलीच नाही पाहिजे इथं. नाही काऊन नाही येशील तू इथं? जसं या तिघीचं घर आहे तसं तू या बी घर आहे. जसं या तिघी या घरचा सून आहे, याचा हक्का या घरावर, तशी तू या घरची सून आहे. तू या बी हक्का या घरावर. हक्का नाही याचं राहायचं. कोणी काही हुंड्यात घेऊन नाही आलंय घर. सरायचा या घरावर सारखा अधिकार आहे. मला 4 सुन्यासारख्याच आहेत. कोणी कमी कोणी जास्त नाही आहे. जा आराम कर. हो आता आली मजा. कसं तुमच्या चालमध्ये तुम्हालाच फसवलं मी ना. माझ्याशी पंगा घेऊ राहिल्या. माझ्या संग पंगा नाही घ्यायचा कोणा. बापा रे, माझी मोठी जेठानी तर खतरनाकच आहे. लय चालाक आहे. वाचून राहिला की हिच्यापासून मला. बोलण्यामध्ये तर खूप हुशार आहे, कोणालाही फसू शकते.
माझ्या पंगा घेतला की दाखवून मग मी जेवढी चांगली आहो साधी बोळी आहो तेवढी खतरनाक बी आहो. आणा लागेल या ताईले बी लाईनवर आणा लागेल. आता नवीन नवीन आहो, उद्या मला काही दिवस या घरात नाही मग दाखवतो त्या ताईले रोहिणी बी काय चीज आहे म्हणून. अलका काय आता मला माहीत आहे जेव्हापासून आदित्यचं लग्न पक्कं झालं तेव्हापासून तू किती कामं करू राहिली माहीत आहे मला. तुला काय वाटते मला काही दिसत नाही. पण आता तुम्ही मलाच तर बोलल्या मलाच बोलल्या तुम्ही. मला माहीत आहे ते कामचोर आहे ते खोटी बोलू राहिली माहीत आहे मला. मग तरी बी आता तुम्ही आम्हाला कोण बोलल्या. मग काय करू तमाशा करू घरात नाही. घरात एवढे सारे पाहुणे आहे काय म्हणतील. तिला तर काही लाज नाही आहे. 2-3 दिवस राहीन चालली जाईल मग आपल्या नवऱ्यासोबत. तिला काही फरक नाही पडत तमाशे बी झाले तर. आपल्या इथं पाहुणे रावणे आलेले आहे. पाहुणे रावण्यासमोर तुमचे भांडणं झाले तमाशे झाले तर चांगले वाटेल का. मी तिला बोलली असते ते जोरजोराने बोलली असती म्हणून मी तिला काही बोलली नाही. पण आता आम्ही बी तर थकलेलो आहो ना. हो ना आता आम्ही बी थकलेलो आहो. अवं माझी गोष्ट तर ऐका माहिती आहे मला तुम्ही थकलेले आहे. काही स्वयंपाक करू नका. काय आता स्वयंपाक करू नका. हो काही कोणाला काही जास्त भुका नाही आहे. आदित्य म्हणत होता आई म्हणे वहिन्या बी थकलेला आहे काही त्याला काही स्वयंपाक करायला नको लावू म्हणे. मग मी पैसे देतो म्हणे आणि सराईसाठी बाहेरून नाश्ता बोलवून घ्या म्हणे. सरे नाश्ता करून घेतील आणि झालं कोणाला काही भुका नाही आहेत जास्त. आदित्यनं पैसे दिलेले आहे मोहन गेलेला आहे नाश्ता आणायला. तुम्ही काही स्वयंपाक करू नका. हो काय त्या हो मला काय वाटते तुम्ही थकलेला आहे मला दिसत नाही. म्हटलं ना मी ना मला साऱ्या सुनासारख्या आहे कोणी कमी नाही कोणी जास्त नाही. मला ते बी तेवढीच आहे तुम्ही बी तेवढ्याच आहे. पण आता ताईनं गलत केलं ना ताईनं माहिती आहे ना मला गलत केलं म्हणून. तर एक काम करा ना तुम्ही तिला सजा द्या ना. कशी तिला सबक शिकवा सांगतो मी तुम्हाला. आता नाश्ता आला का नाही तिला काहीच देऊ नका. आणि मला तुमची तब्येत खराब आहे ना तर झोपून जा म्हणा तुम्ही झोपून जा. मग तिनं म्हटलं की मला काऊन नाही दिलं तुम्ही ना काही खाले. तर आम्हाला वाटलं म्हणा पप्पा तुमची तब्येत खराब आहे आणि कायले तुम्हाला डिस्टर्ब करा. म्हणून आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही म्हणा. आणि तुम्हाला तर काही भुकी नव्हती म्हणा म्हणून तुम्हाला काही दिलं नाही. आणि झालं काय त्याच्यात नाही खरं आहे त्या. मग नाही तर काय मला साऱ्यासारख्या आहेत. अन ज्यानं गलती केली ना त्याला सजा तर भेटेनच. मग चाहे ते प्रतिभा असो अलका असो साक्षी असो किंवा रोहिणी असो. माझ्यासाठी माझे 4 पोरं सारखे आहेत आणि 4 सुनासारखे आहेत. कोणी जास्त नाही आणि कोणी कमी नाही. चला ये तुम्ही आराम करा तुम्ही थकले असन. हो आत्या का हो ताई आत्याचा तर स्वभाव समजत नाही आपल्याला. स्वभाव चांगला आहे का खराब आहे. आत्याचा स्वभाव चांगला बी नाही आहे आणि खराब बी नाही आहे काहीच नाही आहे. हो ते बी आहे पण जेव्हा पैशाची गोष्ट येते तेव्हा ऐकत नाही आता कोणाची. महाकंजूस आहे. हो माय बाई लय कंजूस आहेत आत्या. मी आत्याच्या कंजूशीला परेशान झालेली आहे बस. हो माय बाई मी बी काय आत्या कंजूस आहे. आता आली तू माहीत नाही तुला माहीत पडेल ना घरातली सरकार कशी आहे तर. हो